हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर आजच्या या व्हिडिओत आपण तुमची जी महाजेनकोची एक्झाम होणार आहे त्यासाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत। यात काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लूड आहेत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत जे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत, ठीक आहे। आणि तुम्ही जर या एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर फार्मा बुलेट ॲपवर यासाठी मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक अवेलेबल आहे। तुमचा सर्व टेक्निकल सिलेबस यामध्ये कवर्ड आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मोस्ट बेनिफिशियल स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी हे, ठीक आहे। तर क्वेश्चन स्टार्ट करूया। When pH equals to pKa, the ratio of conjugate base to acid is 1:100, 1:1000, 1:10, 1:1. When pH is equals to pKa, काय असेल रेशियो ऑफ कॉन्जुगेट बेस टू ॲसिड? तर 1:1 असेल ना। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। When pH equals to pKa, the ratio of conjugate base to acid is 1:1. pH काय असते? तर logarithm of the inverse of H+ concentration. pH levels range from 1 to 14. When pH value is high, it's referred to an alkaline or basic system. And when a system pH value is low, it is considered acidic. ठीक है? And pH value of 7 is known as neutral pH. And what is pKa? pKa काय असते? तर ही pH value असते at which a chemical species will take or donate a proton. pKa is the negative value of the logarithm of Ka. ठीक है? pKa indicates whether an acid is a strong acid or a weak acid. ठीक है? आणि आपण कोणतं इक्वेशन पाहिलं होतं यांच्या रिलेशनचं? तर हेंडरसन-हेसलबॅक इक्वेशन पाहिलं होतं ना। pH and pKa are related by the Henderson-Hasselbalch equation. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। Which one is true? कोणतं करेक्ट आहे यापैकी? 1 calorie is greater than 1 erg is greater than 1 joule. 1 erg is greater than 1 calorie is greater than 1 joule. 1 calorie is greater than 1 joule is greater than 1 erg. 1 joule is greater than 1 calorie is greater than 1 erg. Which one is true? तर 1 calorie किती असते? तर 4.184 joules आणि 1 joule is equals to तर 10⁻⁷ erg. 1 calorie is equals to 4.184 joule and 1 joule is equal to 10⁻⁷ erg. So काय येईल करेक्ट ऑर्डर? तर 1 calorie is greater than 1 joule is greater than 1 erg. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन सी मध्ये आहे। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। 1 calorie is greater than 1 joule is greater than 1 erg. मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने, ठीक आहे। कॅलरी इज ए लार्जर युनिट ऑफ एनर्जी दॅन जूल अँड जूल इज ए लार्जर युनिट ऑफ एनर्जी दॅन अर्ग, ठीक आहे। अर्ग इज ए युनिट ऑफ एनर्जी इन CGS सिस्टम ऑफ युनिट्स। CGS असते सेंटीमीटर ग्राम सेकंड, ठीक आहे। CGS सिस्टममध्ये एनर्जीचे युनिट असते अर्ग अँड 1 अर्ग इज इक्वल्स टू 10⁻⁻7 जूल, ठीक आहे। हा सुद्धा प्रीवियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे। 1 erg is equals to 10⁻⁷ joule. Next question पाहूया। Which of the following has been investigated for possible use as anesthetic? Cesium, helium, xenon, rubidium has been investigated for possible use as an anesthetic. काय आहे यापैकी anesthetic? तर xenon येईल ना तुमचा anesthetic, ऑप्शन सी। Then xenon is also known as काय म्हणतात xenonला? तर स्ट्रेंजर गॅस म्हणतात ना xenonला। Xenon is also known as stranger gas. का म्हणतात याला स्ट्रेंजर गॅस? तर याचं स्ट्रेंज बिहेवियर असते। झेनॉन, निऑन, आर्गॉन, हिलियम हे सर्व येतात तुमच्या इनर्ट गॅसेसमध्ये। ग्रुप 18 मध्ये असतात ना हे कलरलेस, ऑर्डरलेस, टेस्टलेस असतात, त्यामुळे हे असतात ग्रुप 18 मध्ये, इनर्ट गॅस असतात। अँड यापैकी हे झेनॉन कधी कधी रिॲक्ट करून कंपाऊंड बनवते, स्ट्रेंज बिहेवियर दाखवते, सो याला म्हणतात स्ट्रेंजर गॅस। झेनॉनचा अर्थ असतो स्ट्रेंजर इन ग्रीक, ठीक आहे। कोणी डिस्कवर केलेलं झेनॉन? तर इट इज डिस्कवर्ड बाय विलियम्स रॅम्से अँड मॉरिस ट्रॅव्हर्स। कधी डिस्कवर केलंय? तर 1898, ठीक आहे। त्यानंतर कशासाठी यूज करतात झेनॉनचा? तर याचा इन्स्ट्रुमेंट्समध्ये यूज करतात। कशासाठी? तर फॉर रॅडिएशन डिटेक्शनसाठी, ठीक आहे। नोबल गॅसेस खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। प्रत्येक एक्झामला इथून क्वेश्चन विचारण्यात येतो। काय येते यात? तर हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, दीज आर नोबल गॅसेस, ठीक आहे। पिरियडिक टेबलमध्ये कुठे येतात? तर ग्रुप 18 मध्ये। अँड झेनॉन हॅज बीन इन्व्हेस्टिगेटेड फॉर पॉसिबल यूज ॲज अन ॲनास्थेटिक, ठीक आहे। त्यानंतर ॲनाल्जेसिक म्हणून कसला यूज करतात? ॲज अन ॲनाल्जेसिक. विच हॅलोजन इज यूज्ड ॲज अन ॲनाल्जेसिक?
हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. हॅलोजन यूज्ड ॲज अन ॲनाल्जेसिक, तर ब्रोमीन असते, ब्रोमीन इज यूज्ड ॲज अन ॲनाल्जेसिक. ग्रुप 17मध्ये येते ना ब्रोमीन. ग्रुप 17मध्ये जे एलिमेंट्स येतात त्यांना बोलतात हॅलोजन्स. हा हॅलोजन ग्रुप आहे. यामध्ये येते फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, त्यानंतर येते ॲस्टॅटिन. 17 ग्रुप हॅलोजन्स अँड ग्रुप 18 नोबेल गॅसेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. According to quantum mechanics, the total probability of finding the particle in space under normalized condition is dash. 0, 1, infinity, uncertain. काय येईल? Total probability of finding the particle in space under normalized condition according to quantum mechanics. तर 1 येईल. ऑप्शन बी will be your correct answer. According to quantum mechanics, the total probability of finding the particle in space under normalized condition is 1. ठीक आहे. प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. काय असते क्वांटम मेकॅनिक्स? तर इट इज अ ब्रांच ऑफ मेकॅनिक्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ मोशन अँड इंटरॅक्शन ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे तर इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स यांच्या मोशन आणि इंटरॅक्शनची स्टडी येते क्वांटम मेकॅनिक्समध्ये. आणि टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अ पार्टिकल इन स्पेस अंडर नॉर्मलाइज कंडिशन असते 1. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The distribution of probability density calculated from Maxwell-Boltzmann statistics in an arbitrary chosen direction spread with increasing temperature, decreasing temperature, temperature is independent, none of these. The distribution of probability density calculated from Maxwell-Boltzmann statistic in an arbitrary chosen direction spread with. So it is spread in the Gaussian distribution, normal distribution. ठीक आहे. म्हणजेच काय? तर डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिकल अराउंड द मीन, मीन्स इन्क्रीजिंग टेम्परेचर येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच अमंग द फॉलोइंग इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम? टेम्परेचर, व्हॉल्यूम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, विस्कॉसिटी. कोणती येईल यापैकी? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम. तर हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट असतात तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजमध्ये काय येते? तर एन्थॅल्पी येते, त्यानंतर इंटरनल एनर्जी येते, एन्ट्रॉपी येते, व्हॉल्यूम येते. इंटेन्सिव्हमध्ये काय येईल? तर प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी, स्पेसिफिक एन्थॅल्पी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट या असतात तुमच्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. तर इथे एक्सटेन्सिव्ह विचारले. काय दिले ऑप्शन्समध्ये? तर टेम्परेचर, इंटेन्सिव्हमध्ये पाहिलं ना टेम्परेचर. व्हॉल्यूम, तर एक्सटेन्सिव्हमध्ये पाहिलं व्हॉल्यूम. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अन इलेक्ट्रॉन वोल्ट इज इक्वल टू किती येईल? 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इज द एनर्जी युनिट. एनर्जी युनिट आहे ना 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. इट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन अँड 1 वोल्ट. चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन किती असतो? तर 1.6 इंटू 10⁻⁻19. 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलॉम्ब असतो. मल्टिप्लाइड बाय 1 वोल्ट. 1 वोल्ट इज इक्विव्हॅलंट टू 1 जूल पर कुलॉम्ब. ऑप्शन्समध्ये आपल्याला इथे हर्ट्ज, मीटर, अर्गमध्ये विचारलेलं आहे. आणि आपण 1 जूल इज इक्वल्स टू किती पाहिलं होतं? तर 10⁻7 अर्ग. सो 1.6 इंटू 10⁻⁻19 मल्टिप्लाइड बाय 10⁻7 -19 प्लस 7 10⁻⁻12. 1.6 इंटू 10⁻⁻12 अर्ग. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर 10⁻⁻12 अर्ग ऑप्शन सी मध्ये आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इज इक्वल टू 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻12 अर्ग. ठीक आहे. आणि हेच जर तुम्हाला जूलमध्ये विचारलं तर 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 जूल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The symbol S after a chemical compound lets you know that it is soluble in water, insoluble in water, solid or more than one of these. काय अर्थ असतो सिम्बॉल एसचा आफ्टर ए केमिकल कंपाऊंड? केमिकल कंपाऊंड नंतर ब्रॅकेटमध्ये दिलेलं असते ना एस, त्यानंतर जी, ए क्यू दिलेलं असते. काय असतो यांचा अर्थ? तर ए क्यू असते ॲक्वस. ए क्यू इंडिकेट्स दी सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन वॉटर. त्यानंतर जी म्हणजे गॅसियस स्टेट, एस solid state, S indicates that the substance is in a solid state. ठीक आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. त्यानंतर सॉलिड स्टेटसाठी आणखी एक सिम्बल असते
काय असते तर डाऊन ॲरो असतो हा. इट ऑल्सो रिप्रेझेंट्स दी सबस्टन्स इन ए सॉलिड स्टेट. त्यानंतर गॅसियस स्टेटसाठी आणखी काय असते तर अपवर्ड फेसिंग ॲरो असतो गॅसियस स्टेटसाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट टीन. टीनचं सिम्बॉल काय येईल तर Cl. क्लोरीन असते ना Cl. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय असतो तर 17 असतो ना क्लोरीन. क्लोरीन कशात पाहिलं होतं आपण आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. ग्रुप 17मध्ये असते ना क्लोरीन. काय म्हणतात ग्रुप 17 एलिमेंट्सला तर हॅलोजन्स म्हणतात ना यांना. हॅलोजन्स असतात. हॅलोजन ग्रुप असतो ग्रुप 17. आपण पाहिलं होतं ना यात क्लोरीन येते, फ्लोरीन येते, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन येते. Sn कशासाठी असते तर टीनसाठी असते Sn. दी सिम्बॉल ऑफ टीन इज Sn. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲटॉमिक नंबर किती असतो टीनचा तर 50. आणि व्हॉट इज दी चीफ सोर्स ऑफ टीन. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. चीफ सोर्स ऑफ टीन इज तर हे असते कॅसिटेराइट. कॅसिटेराइट इज दी चीफ सोर्स ऑफ टीन. मिनरल कॅसिटेराइट असते. ठीक आहे. Si तर सिलिकॉन असते Si. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर 14. त्यानंतर Ti तर टिटॅनियम Ti ॲटॉमिक नंबर 22. ठीक आहे. ट्रान्झिशन मेटलमध्ये असते ना टिटॅनियम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी एनर्जी ऑफ द पार्टिकल इज प्रपोर्शनल टू डॅश. n 1/n n स्क्वेअर 1/n². दी एनर्जी ऑफ द पार्टिकल इज प्रपोर्शनल टू तर जी पार्टिकलची एनर्जी असते ती प्रपोर्शनल असते टू n². ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी एनर्जी ऑफ ए पार्टिकल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n². आपण पाहिलं होतं ना एनर्जी लेवल ऑफ ए पार्टिकल इज डिटरमाइंड बाय क्वांटम नंबर अँड क्वांटम नंबर इज डिनोटेड ॲज n. n असतो क्वांटम नंबर. अँड ॲज दी व्हॅल्यू ऑफ n इन्क्रीजेस दी एनर्जी ऑफ द पार्टिकल ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ जिप्सम. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. काय येईल जिप्समचा केमिकल फॉर्म्युला तर काय असते हे जिप्सम तर कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट असते ना जिप्सम. कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट इज जिप्सम. CaSO4 2H2O कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर CaSO4 2H2O. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट इज जिप्सम. Ca2SiO4 काय असते तर हे असते तुमचं कॅल्शियम सिलिकेट. कॅल्शियम सिलिकेट असते Ca2SiO4. कशात यूज करतात याचा तर पोर्टलँड सिमेंट असते ना हे. पोर्टलँड सिमेंटचा क्वेश्चनसुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट झाला आहे. काय असते कॅल्शियम सिलिकेट Ca2SiO4. CaSO4 हाफ H2O तर प्लास्टर ऑफ पॅरिस. जिप्समला कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेटला जेव्हा आपण गरम करतो तेव्हा आपल्याला भेटते प्लास्टर ऑफ पॅरिस. कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. CaSO4 तर कॅल्शियम सल्फेट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कॅल्शियम डिकम्पोजेस वॉटर अँड लिबरेट्स. हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम डायऑक्साईड. कॅल्शियम डिकम्पोजेस वॉटर अँड लिबरेट्स. तर वेन कॅल्शियम डिकम्पोजेस वॉटर इट लिबरेट्स हायड्रोजन गॅस. काय रिॲक्शन असते तर कॅल्शियम प्लस H2O वॉटर काय भेटेल तर CaOH ट्वाइस अँड हायड्रोजन गॅस H2H2. सो इथे 2H2O येईल. इथे ऑक्सिजन 2 आहेत. इथे सुद्धा ऑक्सिजन 2 आहेत. ठीक आहे. सो वेन कॅल्शियम डिकम्पोजेस वॉटर इट लिबरेट्स हायड्रोजन गॅस. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे CaOH ट्वाइस काय आहे तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ओर ऑफ सोडियम. चिले सॉल्ट पीटर, कॅर्नेलाइट, डोलामाइट, नन ऑफ दीज. ओर ऑफ सोडियम तर व्हॉट इज चिले सॉल्ट पीटर तर सोडियम नायट्रेट असते ना चिले सॉल्ट पीटर. सो हेच येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इट इज अन ओर ऑफ सोडियम. सोडियम नायट्रेट असते चिले सॉल्ट पीटर. याचे सिनोनिम्स काय आहेत तर याला नायट्राटाईनसुद्धा म्हणतात. नायट्राटाईन. त्यानंतर सोडा नायटर म्हणतात. सोडा नायटर. आणि कशासाठी यूज करतात याचा तर नायट्रिक ॲसिड इंडस्ट्रीमध्ये याचा यूज करतात. फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये याचा यूज करतात. ठीक आहे चिले सॉल्ट पीटरचा. त्यानंतर इंडियन सॉल्ट पीटर काय असते. व्हॉट इज इंडियन सॉल्ट पीटर तर हे असते तुमचं पोटॅशियम नायट्रेट. सोडियम नायट्रेट चिले सॉल्ट पीटर, पोटॅशियम नायट्रेट इंडियन सॉल्ट पीटर. अर्थ क्रस्टमध्ये जो नायट्रोजन प्रेझेंट असतो तो प्रेझेंट असतो ॲज ए सोडियम नायट्रेट अँड पोटॅशियम नायट्रेट. ठीक आहे.
त्यानंतर मोस्ट कॉमन ओर ऑफ सोडियम काय असते, तर रॉक सॉल्ट असते ना, मोस्ट कॉमन ओर ऑफ सोडियम. रॉक सॉल्ट इज ऑल्सो नोन ॲज सोडियम क्लोराइड. इट इज द मोस्ट कॉमन ओर ऑफ सोडियम. व्हॉट इज डोलोमाइट, तर ओर ऑफ मॅग्नेशियम अँड कॅल्शियम असते डोलोमाइट. केमिकल फॉर्म्युला काय असतो डोलोमाइटचा, तर मॅग्नेशियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट MgCO3 CaCO3 डोलोमाइट. ठीक आहे. इट इज अन ओर ऑफ मॅग्नेशियम अँड कॅल्शियम बोथ. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑन स्ट्रॉंगली हिटिंग कॉपर नायट्रेट विल गिव्ह, काय देते कॉपर नायट्रेट ऑन स्ट्रॉंगली हिटिंग, कॉपर मेटल, क्युप्रस ऑक्साइड, क्युप्रिक ऑक्साइड, कॉपर सल्फेट. तर when copper nitrate is heated it decomposes into copper oxide, nitrous oxide and oxygen. बॅलन्स रिॲक्शन काय येईल 2 2 4. ठीक आहे. तर आता ऑप्शन्समध्ये काय दिलं आहे, कॉपर मेटल, क्युप्रस ऑक्साइड, क्युप्रिक ऑक्साइड. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑन स्ट्रॉंगली हिटिंग कॉपर नायट्रेट वी गेट क्युप्रिक ऑक्साइड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लुनार कॉस्टिक इज, खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. काय असते लुनार कॉस्टिक, तर सिल्वर नायट्रेट असते ना तुमचं लुनार कॉस्टिक. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर NaOH कॉस्टिक सोडा असतो ना, NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, NaNO3 सोडियम नायट्रेट, HeNO3 सिल्वर नायट्रेट, लुनार कॉस्टिक. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. अँड He2SO4 सिल्वर सल्फेट. ठीक आहे. लुनार कॉस्टिकचा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट झाला आहे. कशासाठी यूज करतात लुनार कॉस्टिकचा, तर फोटोग्राफीमध्ये याचा यूज करतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. When acids react with metal oxide, it produces water and salt, salts only, salts and hydrogen gas. No reaction takes place. When acids react with metal oxide, it produces. तर आता एखादा ॲसिड घ्या H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. इट रिॲक्ट्स विथ मेटल ऑक्साईड, मेटल ऑक्साईड कॉपर ऑक्साईड घ्या, काय भेटेल, तर CuSO4 कॉपर सल्फेट अँड H2O वॉटर. सो सॉल्ट अँड वॉटर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. वेन ॲसिड्स रिॲक्ट विथ मेटल ऑक्साईड इट प्रोड्युसेस सॉल्ट अँड वॉटर. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असते ना ही, वेअर दी ॲसिड अँड मेटल ऑक्साईड रिॲक्ट टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. हे जे मेटल ऑक्साईड असते हे असते तुमचं बेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द प्युरिफिकेशन ऑफ ॲल्युमिना इज डन बाय बेअर्स प्रोसेस, हुप्स प्रोसेस, बॉस प्रोसेस, कॅस्टनर प्रोसेस. प्युरिफिकेशन ऑफ ॲल्युमिना इज डन बाय, हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. कोणत्या प्रोसेसचा यूज करतात फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ॲल्युमिना, तर बेअर्स प्रोसेस असते ना ही. ऑप्शन ए. द प्युरिफिकेशन ऑफ ॲल्युमिना इज डन बाय बेअर्स प्रोसेस. ही असते मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग ॲल्युमिनियम ऑक्साईड फ्रॉम बॉक्साईट ओर, बेअर्स प्रोसेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सिल्वर कंटेनिंग लेड ॲज अन इम्प्युरिटी इज रिमूव्ड बाय पोलिंग, क्युपिलेशन, इलेक्ट्रोलायसिस, डिस्टिलेशन. Silver containing lead as an impurity is removed by, तर it is removed by cupellation. Option B. Silver containing lead as an impurity is removed by cupellation. ही एक रिफायनिंग प्रोसेस आहे क्युपिलेशन. यामध्ये ओर्स आर ट्रीटेड अंडर व्हेरी हाय टेम्परेचर टू सेपरेट नोबल मेटल्स प्रेझेंट इन दी ओर. ठीक आहे. व्हॉट इज पोलिंग, तर याचा यूज करतात वेन इम्प्युअर मेटल कंटेन्स द इम्प्युरिटीज ऑफ इट्स ओन ऑक्साइड्स. Polling is used when the impure metal contains the impurities of its own oxides. Electrolysis, तर ही सुद्धा रिफायनिंगची प्रोसेस आहे. It is the process of refining of metal in which impure metal is made the anode and the thin strip of pure metal is made the cathode. Impure metal anode आणि pure metal cathode. Electrolysis. Distillation, तर यामध्ये impure liquid metal is evaporated to obtain pure metal as distillate. Distillation. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The least stable oxide at room temperature is copper oxide, silver oxide, zinc oxide, antimony trioxide. Least stable oxide at room temperature कोणतं येईल, तर सिल्वर ऑक्साईड असते ना. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सिल्वर ऑक्साईड इज लीस्ट स्टेबल ऑक्साईड ॲट रूम टेम्परेचर. इट इज अनस्टेबल ड्यू टू इट्स टेंडन्सी टू डिकम्पोज इंटू सिल्वर अँड ऑक्सिजन. It decomposes into metallic silver and oxygen gas. ठीक है. Next question. Purification of aluminium by electrolytic refining is known as Hoops process, Serpex process, Hall's process, Beers process.
काय येईल? प्युरिफिकेशन ऑफ ॲल्युमिनियम बाय इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. तर हुप्स प्रोसेस असते नाही. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲल्युमिनियम मेटल इज ऑब्टेन्ड फ्रॉम हुप्स इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग प्रोसेस. अँड हे ॲल्युमिनियम असते 99.9% प्युअर. ठीक आहे. आणि या प्रोसेसमध्ये 3 लेअर सेल्सचा वापर करतात. दी सेल यूज्ड फॉर दिस प्रोसेस कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. यामध्ये अपर लेअर असतो प्युअर ॲल्युमिनियमचा. इट ॲक्ट्स ॲज ए कॅथोड. लोवेस्ट लेअर इज इम्प्युअर ॲल्युमिनियम अँड इट ॲक्ट्स ॲज ए ॲनोड. मिडल लेअर असतो मिक्सचर ऑफ फ्लोराइड्स ऑफ ॲल्युमिनियम अँड बेरियम अँड इट ॲक्ट्स ॲज ए इलेक्ट्रोलाइट. And on electrolysis, pure aluminum is transferred from the bottom to the top layer through this medium layer. ठीक आहे. ही असते तुमची हुप्स प्रोसेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आणि ही बेअर्स प्रोसेस कशासाठी पाहिली होती आपण? प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं आपण. दी प्युरिफिकेशन ऑफ ॲल्युमिना इज डन बाय बेअर्स प्रोसेस. ही असते मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग ॲल्युमिनियम ऑक्साईड फ्रॉम बॉक्साईट ओर. ठीक आहे. हा सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. बेअर्स प्रोसेस. पुढचा क्वेश्चन आहे. एन ॲसिडिक सोल्युशन हॅज लेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स दॅन हायड्रॉक्साईड आयन्स, मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स दॅन हायड्रॉक्साईड आयन्स, मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स, इक्वल कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन आयन्स. एन ॲसिडिक सोल्युशन हॅज. तर ॲसिडिक सोल्युशन हॅज हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स दॅन हायड्रॉक्साईड आयन्स. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स देन हायड्रॉक्साईड आयन्स. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. Acidic solutions have more free hydrogen ions than hydroxide ions. When acid is dissolved in water, it dissociates and releases hydrogen ions. Then less concentration of hydrogen ions than hydroxide ions. तर हे येईल बेसिक सोल्युशनसाठी. बेसिक सोल्युशन has less concentration of hydrogen ions than hydroxide ions. It is also known as an alkaline solution. ठीक आहे. बेसिक सोल्युशन अल्कलाइन सोल्युशन. हे हायड्रॉक्साईड आयन्स असतात नेगेटिव्हली चार्ज्ड आणि हायड्रोजन आयन्स असतात पॉझिटिव्हली चार्ज्ड. हायड्रॉक्साईड आयन्स डोनेट इलेक्ट्रॉन्स अँड हायड्रोजन आयन्स डोनेट प्रोटॉन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. An important ore of iron is pitch blende, galena, malachite, hematite. An important ore of iron काय येईल? तर हेमॅटाइट असते ना तुमचं कॉमन आयरन ऑक्साईड मिनरल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. काय असते हेमॅटाइट? Fe2O3 हेमॅटाइट. अन इम्पॉर्टंट ओर ऑफ आयरन. ठीक आहे. मॅलेकाइट काय असते? तर हे कॉपर कार्बोनेट हायड्रॉक्साईड मिनरल असते. फॉर्म्युला काय असतो? Cu2CO3OH ट्वाइस. Malachite. Malachite is a copper carbonate hydroxide mineral. What is galena? तर PbS an ore of lead असते ना galena. इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओर ऑफ लेड इज गॅलेना. व्हॉट इज पीच ब्लेंड? तर अन ओर ऑफ युरेनियम असते ना पीच ब्लेंड. पीच ब्लेंड इज अन ओर ऑफ युरेनियम. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या महाजेनकोच्या केमिस्ट एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. ठीक है. ओके फ्रेंड्स, थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो. सी यू इन द नेक्स्ट वीडियो. टिल देन डू लाइक, शेयर, कमेंट एंड सब्सक्राइब टू माय चैनल. थैंक यू.